संकेत साळुंकेची दमदार हॅट्रिक, श्री शिवाजी तरुण मंडळाचा उपांत्य फेरीत दिमागदार प्रवेश. कोल्हापूर महानगरपालिका आयोजित महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत आज झालेल्या अत्यंत रंगतदार आणि चुरशीच्या सामन्यात श्री शिवाजी तरुण मंडळाने उत्तरेश्वर पेठ वाघाची तालीम मंडळाचा 3-1 अशा गोल फरकाने पराभव करत उपांत्य फेरीत शानदार प्रवेश केला. छत्रपती शाहू स्टेडियम येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत श्री शिवाजी तरुण मंडळाच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व राखले. सामन्याच्या अवघ्या 5व्या मिनिटाला दर्शन पाटीलच्या अचूक पासवर संकेत नितीन साळुंके यांनी शानदार गोल नोंदवत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 11व्या मिनिटाला हर्ष जरगच्या सुरेख पासचे गोलमध्ये रूपांतर करत संकेत साळुंके याने वैयक्तिक दुसरा गोल झळकवला आणि श्री शिवाजी तरुण मंडळाची आघाडी 2-0 अशी भक्कम केली. मात्र उत्तरेश्वर प्रासादिक मंडळानेही जोरदार प्रतिकार करत 6व्या मिनिटाला इलेश शर्मा यांच्या दमदार फटक्यावर गोल नोंदवत सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पूर्वार्ध अखेर श्री शिवाजी तरुण मंडळ 2-1 अशा आघाडीवर राहिले. उत्तरार्धात दोन्ही संघाकडून वेगवान, चुरशीचा आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा खेळ पाहायला मिळाला. उत्तरेश्वर प्रासादिक मंडळाकडून तेजस वालके, अथर्व पाटील, मयूर कदम, तुषार कुणाळकर, सेल्टन फॉल आणि विश्वजित भोसले यांनी अनेक आक्रमक चढाया करत गोल करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र श्री शिवाजी तरुण मंडळाच्या बचाव फळीने त्यांचे सर्व डाव उधळून लावले. सामन्याच्या 63व्या मिनिटाला प्रतीक कांबळे याने संकेत साळुंकेला धोकादायक पद्धतीने अडवल्याने पंचांनी श्री शिवाजी तरुण मंडळाला पेनल्टी किक बहाल केले. या सुवर्ण संधीचा अचूक फायदा घेत संकेत नितीन साळुंके याने वैयक्तिक तिसरा आणि संघासाठी तिसरा गोल करत स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक पूर्ण केली. त्याच्या या दमदार कामगिरीमुळे मैदानावर प्रेक्षकांकडून टाळ्यांचा कडकडाट झाला. श्री शिवाजी तरुण मंडळाकडून संकेत साळुंके, हर्ष जरग, विशाल पाटील चौगले, करण चव्हाण, बंद्रे आणि योगेश कदम यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. तर उत्तरेश्वर प्रासादिक तालीम मंडळाच्या सेल्टन फॉल याला लढवय्या खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. अखेर श्री शिवाजी तरुण मंडळाने 3-1 असा दिमागदार विजय मिळवत महापौर चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. अर्थराज्य न्यूज मराठीकरिता राजेश भोसले, कोल्हापूर प्रतिनिधी. अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.